नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्र वाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मागील 4 वर्षापासून प्रलंबित असलेल्या सेलू जिंतूर समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या कणखर नेतृत्वाखाली अखेर निर्णायक यश मिळाले आहे. आज रविवारी सुमारे 93% जमीन शासनाच्या ताब्यात आली असून यामुळे प्रकल्पाच्या पुढील टप्प्याला मोठी गती मिळाली आहे. 90% पेक्षा अधिक जमीन ताब्यात आल्यामुळे येत्या काही दिवसात प्रत्यक्ष बांधकामालाही प्रारंभ होण्याची अपेक्षा आहे. 2025 ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये सेलू उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तब्बल 67 दिवसांचं उपोषण झालं. तसेच या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात 22 रीट याचिका दाखल करण्यात आल्या. त्यापैकी 15 ऑक्टोबर 2025 रोजी स्थगित देण्यात आली होती. यानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी स्वतः मुख्यमंत्री कार्यालयातील डॉक्टर श्रीकर परदेशी यांच्याशी समन्वय साधून राज्याचे महाधिवक्ता डॉक्टर मिलिंद ताठे यांना शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्याची विनंती केली होती. त्यानुसार 17 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने 22 पैकी 20 रीट याचिका फेटाळून लावत शासनाच्या भूमिकेला दुजोरा दिला होता. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने पुणे रिंग रोड प्रकरणात दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने संबंधित जमिनीचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले. ज्या खातेदारांनी संमती दिली नव्हती अथवा जमिनीचा ताबा दिला नव्हता त्यांना नियमानुसार एप्रिल महिन्यात ताबा सोडण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. 60 दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित खातेदाराची भरपाईची रक्कम परभणी जिल्हा न्यायालयात जमा करून कायदेशीर पद्धतीने ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर 4 दिवसापासून सक्तीच्या भूसंपादनानुसार प्रत्यक्ष ताबा घेण्याची मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी स्वतः पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासन तसेच संबंधित कंत्राटदारांना आवश्यक सूचना देऊन ही प्रक्रिया तातडीने आणि शांततेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वामुळे आणि सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वित प्रयत्नामुळे 4 वर्षापासून रखडलेला सेलू जिंतूर समृद्धी महामार्ग प्रकल्प अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून या भागाच्या विकासाला आता निश्चितच गती मिळणार आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या 8 जागांकरता आज रविवार दिनांक 19 जुलै रोजी 95.23% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या बँकेच्या एकूण 1508 मतदारापैकी 1436 मतदारांनी मतदानाच्या या टप्प्यात सहभाग नोंदवला. परभणी आणि हिंगोली या 2 जिल्ह्यातील ज्येष्ठ मातब्बर नेते मंडळीसह अन्य आजी माजी खासदार, आमदार तसेच ज्येष्ठ संचालकांनी त्यांच्या कुटुंबियांनी मतदानाच्या टप्प्यात सहभाग नोंदवला. दरम्यान परभणी जिल्ह्यातील मानवत आणि पूर्णा व हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत या 5 सोसायटी मतदारसंघासह अन्य 3 जागांकरता या निवडणुकीत मतदानाचा टप्पा आज होता. दरम्यान या 8 जागांचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे परभणी आणि हिंगोली दोन्ही जिल्ह्यातील नेते मंडळीची पूर्णतः लक्ष केंद्रित झाले आहे. यापूर्वीच काही संचालक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीनं श्री क्षेत्र त्रिधारा देवस्थान येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिर, 500 वृक्ष लागवड आणि ओंकारेश्वर देवस्थान कार्यालयाचे उद्घाटन सोहळा तसेच देवस्थान परिसराची पाहणी हा सामाजिक उपक्रम आज रविवारी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर देवाची विधिवत महाआरती करून देवस्थान परिसराची पाहणी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजक तथा श्री क्षेत्र त्रिधारा देवस्थानचे अध्यक्ष भाजप महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 500 वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत
उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी केला. राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि समान संधी असा मूलभूत हक्क दिलेला आहे. या अंतर्गत समस्याग्रस्त आणि पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या तक्रारी अडचणी याची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हा स्तरावर दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी किंवा 3ऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. जुलै 2026च्या महिला लोकशाही दिनाचं आयोजन सोमवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला आहे. समस्याग्रस्त महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विविध नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत 2रा मजला, कक्ष क्रमांक S7 हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत, असं आवाहन जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी हिंगोली यांनी केलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.